साहिल सावंत चांगले असे तुमचे पुरे खेळाडू टॉगरनगरमधील नावाजलेले सामना करतील ते स्वप्नील राजपकर. चांगली सुरुवात भेटली आहे ती अंशिका 11 माफ करा. चांगला शॉट स्टेप आउटून मारलाय तो कव्हरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग थ्रो देखील चांगला आलेला आहे. 2 रन नक्कीच वाचवलेत ते शिवाजी यांनी आपल्या टीमसाठी. चांगला फटका खेळलेला परंतु तेवढंच चपळतेने बॉल अडवण्यात यशस्वी झाले ते शिवाजी. 2 रन नक्कीच अडवलेत आपल्या टीमसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बघा दुसऱ्या चेंडूवर काय होतंय काय रिप्लाय येते. पुन्हा एकदा कट केलाय तो तडम्यांच्या दिशेने. हाय हाय पुन्हा एकदा करंट स्ट्राईकवर त्यासाठी क्षेत्ररक्षण बदलताना बघू शकता. लॉंग ऑफच्या दिशेने आनंद विकेटच्या दिशेने शिवाजी. 2 काय होते कट केलाय तो पॉईंटच्या दिशेने. चांगला खेळ सादर करतायत करण आपल्या टीमसाठी मराठा वॉरियर्स. धावसंख्या झाली ती 20. चांगलं बांधून ठेवले साहिल यांनी आपल्या या षटकामध्ये. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री ईशान्य मुंबई शिवनारायण सिंग यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुढील चेंडू रिवर्स करण्याचा प्रयत्न होता पण ओळखले ते बॉलरने. ओव्हरथ्रोच्या नादामध्ये 2 धावा नक्की. जिकडे 1 धाव होते तिकडे 2 धावा गेल्यात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण साहिलने तेवढाच त्यांचा तो स्ट्रोक ओळखून घेतलेला. फुल टॉस पद्धतीचा पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का बसताना मराठा वॉरियर्स या संघाला. तर या मराठा वॉरियर या संघामध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. तुम्ही बघू शकता चेतन भोसले स्वतः कॅप्टन. यानंतरचे फलंदाज असतील ते आमचे सर्वांचे लाडके विक्रोळी कन्नवनगरमधील उत्कृष्ट फलंदाज संघर्ष. पहिला धक्का बसलाय तो मराठा वॉरियर. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण कनेक्शन काय नीट झालं नव्हतं आणि सरळ आनंद यांच्या दिशेने तो झेल गेला. चांगलं षटक मानता येईल यापर्यंत. चांगलं रोखून धरलंय साहिल यांनी. धावसंख्या स्थिरावली ती धावसंख्या झाली ती 22. पहिला चेंडू संघर्ष यांचा भिरकावण्याचा प्रयत्न फायनलचे पण झेल सुटलेला आहे. चांगला मोका होता पण निसटलाय तो फिल्डरच्या हातातून. चांगली संधी निर्माण केली होती साहिल सावंत यांनी.
स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. सर फायनलच्या दिशेने बॉल गेलेला. झेल सुटलाय, वरदान भेटले ते संघर्ष यांना. बघूया कसा फायदा घेतील, आपल्या संधी भेटली ती. यानंतर षटक टाकतील ते. तर यानंतर षटक टाकतील ते आकिब. तिसरं षटक. पॉवर प्ले ते समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा षटका अखेर धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल ते संघर्ष. पहिल्या चेंडूवर जीवदान भेटले. बघूया कसं. आकेबांचा पहिला चेंडू. सामना करतात ते संघर्ष. पुन्हा भिरकावून दिलाय तो जिमच्या दिशेने. चांगला असा फटका. बघूया काय निर्णय येतोय. 4. चांगला फटका खेळलाय संघर्ष यांनी. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. धावसंख्या 4 निवड धावसंख्या झाली ती 27. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता आणि सफल देखील राहिले. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आकिब यांच्यावर. तर नक्कीच मराठा वॉरियर संघामध्ये थोडंसं आनंदी वातावरण असेल या चौक्याने. चेतन भोसले या संघाचे कॅप्टन आहेत. तर यानंतर सामना असेल तो कायरा 11 विरुद्ध NJCC 11. एक मोठी अशी स्पर्धा कन्नौनगर मधील KSSL पर्व 8. तर आपण इकडे नोंद घ्यावी, कारण की आपला थोडा बराच उशीर झाला आहे सामना सुरू करण्यामध्ये. तर आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर त्या वेळेमध्येच आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू. रिवर्स करण्याचा प्रयत्न. चांगला असा चेंडू टाकलेला खोलवरचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू रोखून धरले ते आकिब यांनी. चांगला रिप्लाय होता. स्ट्राईकवर येतात ते करण. यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येत आहे. धावसंख्या 1 ने वाढली ती. धावसंख्या झाली ती 28. चांगला चेंडू टाकला होता तो आकिब यांनी. फसवलं त्यांनी करण यांना. चेंडू सर शिवाजी यांच्या हातामध्ये आणि गडी बाद. चांगली बॅटिंग केली ती करण यांनी. थोडंसं मिस टायमिंग झालं होतं या फटक्यावर. यानंतर स्वतः कॅप्टन चेतन भोसले. एक तगडे असे बॅट्समन. चांगली अशी बॉडी. बघूया आपल्या टीमसाठी किती धावा करत आहेत.
चांगली गोलंदाजी करतायत आखिब आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहेत ते नवीन बॅट्समन चेतन. पुल करण्याचा प्रयत्न यावेळी देखील तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, पण झेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा जीवदान नवीन फलंदाजाला चेतन भोसले, आणि झेल सोडलाय तो आनंद यांनी. चांगला आपल्या बॉलिंगमध्ये ट्रॅप केला होता आकिब यांनी, पण संधीचा फायदा घेऊ शकले नाही ते आनंद. जीवदान नक्कीच भेटलंय. संघर्ष आता बघतायत त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. थोडंसं फिल्डर जिमच्या दिशेने हलवलेलं आहे. तर पंचांचा निर्णय येतोय तो वाईट. थोडस बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न होता तो आकिब यांचा, पण अतिरिक्त धाव. याच्याकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना बघताय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा खोलवर पडला चेंडू, कनेक्शन काही झालं नाहीये. पुन्हा एकदा डॉट. चांगलासा कमबॅक देखील करतायत आकिब. चांगलं बॉलिंग, चांगली गोलंदाजी दाखवत आहेत आपल्या संघासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खोलवर पद्धती टाकण्याचा प्रयत्न होता, पण फुलटॉस भेटलाय आणि यावर नक्कीच फायदा घेतलाय तो संघर्षांनी. चांगला फटका खेळला संघर्ष यांनी. धावसंख्या झाली ती 34. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 34. थोडस फलंदाजासाठी पाणी घेऊन जाताना अक्षय सुर्वे काहीतरी कानमंत्र देतील. तर बघूया यानंतर षटक कोण टाकते. तर याच्यानंतर षटक टाकतील ते साहिल सावंत यांनी धुरा सांभाळलेली आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत साहिल. धावसंख्या झाली 34. एक चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. 3 षटकाकडे धावसंख्या झाली 34. पहिला चेंडू सामना करतील चेतन भोसले. कट करण्याचा प्रयत्न होता. चपळाचे खेळाडू शिवाजी. एक धावावर समाधान मानावं लागेल ते चेतन भोसले यांना. धावसंख्या झाली ती 35. स्ट्राईकवर आहे ते संघर्ष. नक्कीच आपल्याच टीमसाठी चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. थोडे मोठे फटके खेळावे लागतील, जरा चांगला असं टार्गेट ठेवावं लागेल त्यांना. तर यावेळी नो नो चेंडूचा इशारा दिलेला आहे पंच यांनी. तर कोणीही पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल. कोणी वाद घालू नये. पंच आपला निर्णय काय? नो. ओके. वाईट चेंडूचा इशारा दिलेला आहे आता. वाईट चेंडू असेल.
फॉलो करण्याचा प्रयत्न होता साहिल सावंत यांचा बॅट्समनना, मग थोडंसं लाईनच्या बाहेर गेला चेंडू. पुन्हा एकदा खोलवर पदी तेच तरार चेंडू, चांगल्या पद्धतीने रिप्लाय दिलाय तो, पण यावेळी देखील वाईट चेंडू असेल. चांगला चांगला चेंडू टाकलेला, परंतु लाईनच्या थोडा बाहेर. पुन्हा एकदा खोलवर पदी चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला समोर. बघूया 2 धावा होतात की नाही. पुन्हा एकदा मिसफील्ड प्रेशर टाकलेला आणि शिवाजी यांच्याकडून ती नक्कीच मिसफील्ड झालेली आहे. थोडासा नाराज साहिल सावंत. जिकडे 1 धाव होते तिकडे 2 धावा भेटल्या. बघूया आता काय होतं या नंतर चेंडूवर. नक्की स्वप्नील राजपकर काहीतरी संदेश देतात बाहेरून. प्रेशर टाका. यानंतरचा सामना असेल तो NJCC विरुद्ध कायरा 11. तर प्रवीण तांबकर जिकडे कुठे असेल त्यांनी त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. स्कोर झालाय तो 39. पुन्हा एकदा वरती मारण्याचा प्रयत्न होता, पण तडम्याच्या दिशेने कट घेऊन चालला तो. धावसंख्या 1 निवडायला धावसंख्या झाली ती 40. 3 चेंडू 40 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता संघर्षांचा, पण बॅटची कडा घेऊन धाव. चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय तो. 4. नक्कीच सफल झाले चेतन भोसले. धावसंख्या 4 निवडे धावसंख्या झाली 44. 44 स्कोरर देखील आपले 44. KSSL सीझन 8 खेल बिंदास. नक्कीच आपण ज्या टुर्नामेंटची आतुरतेने वाट बघत असतो, जिकडे नक्कीच सगळ्या आपल्या विक्रोळीकरांना 4 चेंडू 44. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, पण फसलाय. डॉट चेंडू. चांगला रिस्पॉन्स दिलाय तो साहिल सावंत यांनी. शेवटचा चेंडू बघा काय होतंय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून घ्यायचा प्रयत्न, यावेळी देखील मिस झालेला आहे. 2 चेंडू सलग डॉट घेतलेले आहेत. धावसंख्या स्थिरावली ती धावसंख्या झाली ती 44. KSSL सीझन 8 मॅच डे खेल बिंदास. पहिला सामना या टुर्नामेंट मधला. तर आपण बघू शकता या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने एक फ्लेक्स लावलेले आहे. जेवढे ओनर्स आहेत त्यांचा आकर्षक असा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. नक्कीच या टुर्नामेंटमध्ये काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न KSSL कोर कमिटीचा. टॅगलाईन आपण देखील बघू शकता, खेल बिंदास. आनंद शेवटच्या षटक टाकण्यामध्ये मध्ये नो चेंडूचा इशारा आलेला आहे. थर्ड बाउंड अनबाउन्स. नक्की 2 धावा आलेले आहेत. माफ करा, 2 धावा धावून काढलेत ते आणि नोचा इशारा पंचांचा. प्रवीण तामनकर जिकडे कुठे असाल त्यांनी त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे.
पहिला चेंडू जोरदार टाकायचा प्रयत्न होता पण कंट्रोल नाही राहिला आणि फ्रीडचा इशारा देखील आहे. बघूया फायदा घेतात की नाही. नक्कीच मारलेला आहे तो जिमच्या दिशेने. बघूया काय होतंय. पुन्हा झेल सुटला आणि झेल सुटला देखील आणि बाउंड्री देखील भेटलेली आहे. तर धावसंख्या झाली ती 51. मराठा वॉरियर्स संघाची चांगली फलंदाजी करतायत. संघर्ष आपल्या संघासाठी दबावामध्ये दिसत आहेत आनंद गायकवाड. तर आपल्या या टुर्नामेंटमध्ये दिसून येते काय दबाव आहे. पुन्हा तर भिरकावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बघूया झेल होतोय की नाही. नक्कीच चांगला झेल पकडलाय. उलट्या दिशेने धावून झेल पकडणं सोपं नसतं पण चांगला झेल घेतलाय तो कृपाल पटेल यांनी. चांगली खेळी करून बाद होताना संघर्ष. यानंतरचे बल्लेबाज आहेत ते विजय. नाम तो सुना होगा विजय. फिफ्टी वन. तर तर लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला. आपल्याला बराच उशीर झालेला आहे. थोडंसं ओव्हरच्या मध्ये देखील घाई करायची आपल्याला. यानंतर सामना आहे तो NJCC विरुद्ध कायरा 11. प्रवीण तामणकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा कारण की कायरा 11चे ड्रेस त्यांच्याकडे आहेत. पुन्हा भिरकवण्याचा प्रयत्न. तर KSSL कमिटीतर्फे अनिल काटे यांचं हार्दिक स्वागत. फ्लिप्स वॅप यांचे सर्वे सर्वा अनिल काटे यांचं हार्दिक स्वागत. तर प्रवीण तामणकर कुठे आहेत त्यांनी लवकरात लवकर डेव्हिल काटे देखील यांचं हार्दिक स्वागत आहे KSSL सीझन 8 मध्ये. पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. काय कनेक्शन आहे. वा चेंडू सरळ जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. अथर्व काटे यांचं हार्दिक स्वागत KSSL कमिटीतर्फे. फ्लिप स्वॅप यांचे सर्वे सर्व अनिल काटे यांचं देखील इथे हार्दिक स्वागत. तर यांचे स्वागत आपले KSSL कमिटीचे शशांक शेडगे हे करते. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. सीमारेषा बाहेर. सफलता. काय फटका खेळलाय. वा षटकार. तर KSSL कमिटीतर्फे डेव्हिल काटे आणि अनिल काटे यांचे हार्दिक स्वागत. फ्लिप्स अँड वॅप यांचे सर्वे सर्वा अनिल काटे. तर यांचं स्वागत आपले शशांक शेडगे हे करतील.
चला तर 80 का 11 संघाला जिंकण्यासाठी 65 रन्स करायचे आहेत. मराठा वॉरियर्स 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा केल्यात. सुंदर अशी फलंदाजी, संघर्ष, चेतन भोसले, करण भुजबळ, सोंड, चला पुढील पुढील सामना कायरा 11 वर्सेस NJCC. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचंय. कायरा 11 वर्सेस NJCC. KSSL कमिटी अनिल काटे आणि देवेल काटे आणि अथर्व काटे यांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला 80 का मराठा वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 80 का 11 कृपया करून फलंदाज पाठवावे. दिवसभरात आपल्याला अजून 7 मॅचेस खेळवायचे तर त्वरा करा. आमचे स्कोरर 44 सकाळपासून आमच्या सोबत आहेत. ऐंशी का 11 फलंदाज पाठवावे प्लीज. चला आता 80 का 11 संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. 65. मराठा वॉरियर संघाने चांगली खेळी करून 64 धावा केल्यात. ऐंशी का 11 फलंदाज साहिल सावंत आणि तबरेज. KSSL सीझन 7 चे मालिकावीर साहिल सावंत. चला तर एक चांगला असा बॅटल साहिल सावंत वर्सेस मराठा वॉरियर्स. आशिष गावंड स्टेजची संपर्क साधायचा आहे. आशिष गावंड. पुढील सामना कायरा 11 वर्सेस NJCC. दोन्ही संघांना विनंती असेल की कॅप्टन्स लवकर टॉससाठी यावे. बॉलर्स नेम अक्षय सय्यद. तर चला खूप चांगला असा बॅटल आहे. मराठा वॉरियर्स वर्सेस 80 का 11. साहिल सावंत सज्ज बॅटिंगसाठी, सय्यद बॉलिंगसाठी. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, पॉवर प्लेचं शतक हाताळताना सय्यद. सुरुवात निर्धाव चेंडूनी. तर नक्कीच साहिल सावंत गतवर्षीचे मालिकावीर एका हाती सामना जिंकू शकतात.
सुंदर असा फटका, साहिल सावंत ब्रँडेड फटका, KSSL चौकार. साहिल सावंत खूप सुंदर अशी. पुन्हा सुंदर असा फटका, चौकार. उत्तम अशी खेळी करताना साहिल सावंत आपल्या संघासाठी. नक्कीच बॉलरवरती प्रेशर आहे. पॉवर प्लेचं शतक, त्यात समोर साहिल सावंत. कानामार सुपर सिक्सेस लीग सीझन 8 टॅगलाईन खेल बिंदास. पुढील चेंडू, निर्धाव चेंडू. चांगला असा कमबॅक सय्यदांचा. नक्कीच साहिलला रोखून ठेवलंय रिव्हर्स खेळण्यासाठी. पुन्हा एकदा चौकार. साहिल सावंत चौकाराचे हॅट्रिक मारताना. चला 5 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू. साहिल सावंत नक्कीच चांगली बॅटिंग करताना. सय्यद पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चौकार. चार चौकार मारून टीमची धावसंख्या 16. 80 धावसंख्या आहे 16. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. 65 धावांचं पाठलाग करताना 80 तर मराठा वॉरियर्सकडे खूप चांगले बॉलर्स आहेत. त्यातलं विक्रोळीचा एक आपला एक खूप उत्कृष्ट असा गोलंदाज अक्षय सुर्वे. चला तर पॉवर प्लेचं पुढचं शतक अक्षय सुर्वे. सुंदर असा चेंडू, करण भुजबळ फिल्डिंग करताना. 2 धावा कंप्लीट करतील साहिल सावंत. खूप चपळ आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या पुढे जाते. 18 धावा. 1 चेंडू 18 धावा. अक्षय सुर्वे यांच्यावर फुल टॉस असा चेंडू. तबरेज यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चौकार.
KSSL चौकार. तर नक्कीच 80K11ने खूप फलंदाजी चांगली जोडी पाठवली. तबरेज, साहिल सावंत दोघे खूप उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. मराठा वॉरियर्सला त्यांना रोखण्यासाठी नक्कीच शर्यतीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर अक्षय सुर्वे पण काही कमी नाही आहे, कमबॅक करण्यात कमी पडू देणार नाही. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. पुढील सामना कायरा 11 आणि NJCC हा शेवटचा कॉल असेल टॉससाठी. प्लीज कायरा 11 वर्सेस NJCC. पुढील चेंडू सुंदर असा फटका. तबरेज, बॉल जातोय चौकार. धावसंख्या जाते 26 रनांवर. नक्कीच कुठेतरी तबरेज आणि साहिल सावंत मराठा वॉरियर्सवर ती दबाव आणलाय. चांगली फलंदाजी करत आहेत आपल्या टीमसाठी. पुढील चेंडू तबरेज, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू, पॉवर प्ले षटकचा शेवटचा चेंडू. अक्षय सुर्वे तबरेजसाठी. नो बॉल. नो बॉल. येस, रन्स 3 रन्स. ओके 3 रन्स. नो प्लस 3, 4 झाले. नो प्लस 3. चला, नो नो चेंडू आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. नो प्लस 3. येस, फ्री हिटचा चेंडू असेल. चला, तर पुढील सामना NJCC वर्सेस कायरा 11. पुन्हा एकदा चौकार. पॉवर प्ले षटकांचा पुरेपूर फायदा घेत असताना अक्षय सुर्वे यांच्यावर हल्ला चढवताना साहिल सावंत आणि तबरेज खूप सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्या टीमसाठी 80K11 धावसंख्या झाली आहे 36. NJCC कॅप्टन चला, आयुष टॉस सोडून घ्यायचा आहे. आशिष गावंड टॉस सोडून घ्यायचा आहे पुढील सामन्याचा. तर सामना लवकरात लवकर सामना चालू करा. झाले ना, माफ करा. शेवटचा या मागच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू 4 होता, तर धावसंख्या 34 झाली. थर्टी 34 धावा. चौकार होता शेवटचा चेंडू. चौकार होता. चौकार. यस. चला, आता पुढील गोलंदाज करण भुजबळ. लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग, पेस बॉलिंग करण भुजबळ. तर चला, पुढील सामना NJCC वर्सेस कायरा. टॉस सोडून घ्यायचा आहे. मी विनंती करतो अनिल काका आणि देवेल प्लीज टॉस सोडून घ्यायचा आहे पुढील सामन्याचा.
पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय तबरेज यांनी आणि सुंदर असा चौकार. तर पुढील चेंडू, 2 धावा कंप्लीट केल्या. साहिल सावंत खूप चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्यात आपल्या टीमसाठी, संघासाठी. महत्वाची खेळी खेळताना दोघं बॅट्समन तबरेज आणि साहिल. आता 40 झाला बरोबर. 2 चेंडू 40 धावा झालेत. सुंदर असा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळताना तबरेज आणि तिकडे गणेश हेगडे चांगले क्षेत्ररक्षण करताना 2 धावा. आता पुढील सामना एनजेसीसी वर्सेस कायरा. टॉस होतोय. अनिल काका, देवेल आणि राज यांच्याकडून टॉस उडवला जाईल. पुढील चेंडू तबरेजसाठी, सुंदर असा चेंडू. तरी सुद्धा 1 धाव कंप्लीट झाले, पण चुकीची फेकी, ओव्हर थ्रो. पुन्हा 1 धावा कंप्लीट केली आहे साहिल सावंत यांनी. 2 धावा. चला, धावसंख्या झाली आहे आमच्या मित्राचा फेवरेट नंबर 44. चला, पुढील सामन्याचा टॉस उडवला जात आहे. एनजेसीसी वर्सेस कायरा. अनिल काटे सर, देवेल यांच्यातर्फे टॉस उडवला जात आहे पुढील सामन्याचा. ए साइड हो तो ना फिरून मध्ये येतो, स्पीकर मध्ये येतोय, स्पीकर पुढे घे ना. पुन्हा एकदा सुंदर असा फटका चौकारसाठी. तबरेज साहिल सावंतला खूप चांगलं सहकार्य करताना फलंदाजीसाठी. 80-11 फलंदाजी खूप स्ट्रॉंग दिसताना साहिल सावंत आणि तबरेज यांच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू तबरेजसाठी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. सय्यद तिकडे फिल्डिंग मार्कवर, चांगली अशी फेकी, गुड थ्रो. धावसंख्या पोहोचली ती 50, नाबाद 50. 80-11 चांगली फलंदाजी करताना संघासाठी. तर पुढील सामना टॉस झालाय. चला, तर पुढील सामना एनजेसीसी वर्सेस कायरा. चला, तर KSSL कमिटी तर्फे शिवनारायण सिंग उर्फ राज, आमचे मित्र, आमचे सहकारी, ज्यांनी आम्हाला आपल्या टुर्नामेंटला जे सहकार्य लाभलंय, राज, अनिल काटे सर, देवेल यांचे KSSL कमिटी तर्फे हार्दिक आभार. चला, तर
KSSL कमिटीतर्फे आशिष गावंड यांच्या हस्ते अनिल काटे सर यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद सर. आपलं सहकार्य असं नेहमी लाभू दे KSSL कमिटीला. सामन्याकडे वळूया. अक्षय सुर्वे गोलंदाजी मार्कवर. विशेष आभार देवेल काटे आणि अनिल सर. मोलाचं सहकार्य लाभले आपल्या स्पर्धेसाठी. सुंदर असा चेंडू अक्षय सुर्वे सुंदर अशी फलंदाजी करताना साहिल सावंत आपल्या संघासाठी. नक्कीच गतवर्षी जो फॉर्म त्याने मिळवलेला KSSL मध्ये तोच कंटिन्यू करताना जसं प्रत्येक मॅच नाबाद खेळत आलाय सुरुवातही तशीच करताना तर तसेच शिवनारायण सिंग उर्फ राज आमचे मित्र मोलाचं सहकार्य लाभले आमच्या टुर्नामेंटसाठी. तर कमिटीतर्फे त्यांचंही विशेष आभार. धन्यवाद राज. आपलं नेहमी सहकार्य लाभू दे. पुढील चेंडू अक्षय सुर्वे तबरेज खान. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. नक्कीच अक्षय सुर्वे कुठेतरी खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी मॅच अजून सोडली नाही. अक्षय सुर्वे यांनी कंटिन्यू फाईट चालू आहे. पुढील चेंडू साहिल सावंत. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. षटकार. चला तर हा सामना जिंकण्यासाठी फक्त 5 रनाची आवश्यकता. साहिल सावंत फलंदाजीसाठी सज्ज. खूप चांगली फलंदाजी करताना आणि तबरेज देखील खूप चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चौकार. धावसंख्या पोचले 64. सामना जिंकण्यासाठी आता फक्त एक धावाची गरज. साहिल सावंत. गतवर्षीचा मालिकावीर साहिल सावंत दाखवून देताना की का मालिकावीर मी मागच्या वर्षी झालो होतो. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण कॅप्टन्सी सगळं काही एकटा मॅनेज करताना. शेवटचं 6 बॉल 1 रनाची गरज. विजय दादा बॉलिंगवर आणि सुंदर असा फटका. तबरेज. षटकार. चांगली फलंदाजी करताना तबरेज. साहिल आपल्या संघासाठी नाबाद. दोन्ही फलंदाज नाबाद आपल्या टीमसाठी खेळताना चांगली खेळी करताना एका हाती विजय मिळवून देताना 80-11. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मराठा वॉरियर्स बेस्ट ऑफ लक. चांगलाच प्रयत्न होता.